पुढचा प्रश्न पहा. तुझे कारणी देह माझा पडावा या काव्यपंक्तीतील देह या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर देह म्हणजे काय? शरीर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शरीर. पुढचा प्रश्न. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. इमान. तर याचा विरुद्धार्थी शब्द होतो बेईमान. तर बाकीचे शब्द आहेत त्या शब्दांना काही अर्थ नाही आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे बेईमान. पुढचा प्रश्न बघा. खालील विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. आता इथे आपल्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणजे वाक्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह पाहिजे. तर पहिल्या पर्यायामध्ये प्रश्नचिन्ह नाही आहे, त्यामुळे तो पर्याय आपला कट झाला. दुसऱ्या पर्यायामध्ये उद्गारवाचक चिन्ह आहे, त्यामुळे तो पर्याय देखील गेला. आता तिसरा आणि चौथा या दोन्हीतला आपल्याला पाहायचं आहे. भिजकी वही हा कविता संग्रह मला देशील का? आपल्याला कोणतं वाक्य दिले? भिजकी वही हा कविता संग्रह आहे. तर याचा प्रश्न आपण कसा विचारू? भिजकी वही हा कविता संग्रह आहे का? तर याचं उत्तर काय येतं? हो, भिजकी वही हा कविता संग्रह आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करताना त्या वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, वाक्याचा अर्थ तोच राहिला पाहिजे. तर वाक्य काय दिले? शिक्षकांचा आदर करावा. तर याचे पर्याय पहा. शिक्षकांचा अनादर करू नये हे वाक्य बरोबर आहे, कारण अनादर करू नये याचाच अर्थ होतो शिक्षकांचा आदर करावा. दुसरा बघा, शिक्षकांचा आदर करू नये, तर हे वाक्य पूर्ण बदलते, त्यामुळं दुसरा पर्याय बरोबर नाही आहे. शिक्षकांचा आदर करू नये यामध्ये पण वाक्याचा अर्थ बदलतो आहे. शिक्षकांचा आदर का करू नये? तर हे प्रश्नार्थी वाक्य आहे, त्यामुळं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिक्षकांचा अनादर करू नये. पुढचा प्रश्न पहा. खालील शब्दाचा अर्थ सांगा. अशुभ. तर अशुभ या शब्दाचा अर्थ होतो अमंगल. शुभ हे त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. आता परत प्रयोगावर प्रश्न आलेला आहे. तर वाक्य काय पहा. सीतेने बोरे खाल्ली. आता मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला आधी वाक्यातला कर्ता आणि कर्म ओळखायचा आहे. त्याच्यानंतर कोणाला प्रत्यय लागला आहे तो पाहायचा आहे. कर्त्याला प्रत्यय असेल तर तो कर्मणी प्रयोग होतो, कर्माला प्रत्यय असेल तर तो कर्तरी प्रयोग होतो, आणि दोन्हीला प्रत्यय असेल तर तो भावे प्रयोग होतो. तर इथे पहा क्रियापद काय? खाल्ली. कोणी? तर सीतेने, म्हणजे आपल्याला कर्ता मिळाला. कर्ता कोण आहे? सीता. काय असा जर प्रश्न विचारला तर काय उत्तर येते? बोरे. तर हे झाले कर्म. तर इथे पहा बोरे म्हणजे हे काय? कर्म आहे. तर कर्माला प्रत्यय आहे का? नाही, त्यामुळे हा झाला आपला कर्मणी प्रयोग. कारण इथे सीता, तर सीताला ने हा प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे हा कर्तरी प्रयोग होत नाही. तर पर्यायामध्ये पहा आपल्याला काय दिलं आहे? पहिला पर्याय समापन कर्मणी प्रयोग. आता समापन कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर एखादी क्रिया पूर्ण झालेली दर्शवते. उदाहरणार्थ लिहून झालं, खाऊन झालं, म्हणजे क्रिया पूर्ण झाली तर तो कोणता प्रयोग आहे? समापन कर्मणी प्रयोग. त्यानंतर पुराण कर्मणी म्हणजे कोणता? की हा प्रत्यय काय होतो? याला क्रियापदाला ज हे रूप लागतं. म्हणजे ही सर्व संस्कृतमधली वाक्य असतात. उदाहरणार्थ बोलीजे, देईजे. तर जे हा प्रत्यय किंवा जे हे जोडून क्रियापदाचं रूप तयार होतं त्याला म्हटलं जातं पुराण कर्मणी. आणि नवीन कर्मणी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, कडून हा जर प्रत्यय लागला कर्त्याला तर तो होतो नवीन कर्मणी. पुढचा प्रश्न. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी म्हणजे काय? फक्त बोलायचं परंतु कृती काहीही करायची नाही असा त्याचा अर्थ होतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केवळ बोलून बोलूनच सर्वांना संतुष्ट करावयाचे पण कृती मात्र शून्य.
पुढचा प्रश्न, अक्कल विकत घेणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. अक्कल विकत घेणे म्हणजे काय, तर अनुभवातून आलेले शहाणपण हा त्याचा योग्य अर्थ आहे. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बेभरवसा. बेभरवसा, तर याचा विरुद्धार्थी शब्द काय होता, भरवसा. पुढचा प्रश्न पहा, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. यौवन, तर याचा अर्थ होतो तारुण्य. बालपण, बाल्यावस्था ह्या सर्व लहानपणीच्या अवस्था आहेत, त्यामुळं यौवन याचा अर्थ होतो तारुण्य. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समास ओळखा. भूपती. तर याचे पर्याय बघा, तत्पुरुष समास, अव्ययीभाव समास, बहुव्रीही समास आणि द्वंद्व समास. तर याचं योग्य उत्तर आहे तत्पुरुष समास. तर भूपती याचा विग्रह कसा होतो, भूचा पती, म्हणजे याचा अर्थ भूमीचा स्वामी. तर यामध्ये काय होते, चाचा विग्रह होतोय, त्यामुळे हा कोणता आहे, षष्ठी विभक्ती प्रत्यय लागतोय. तर याचा समास आहे तत्पुरुष समास. आता मगाशी मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर यामध्ये अव्ययीभाव समास हा पाहू आपण. यामध्ये काय असतं, पहिले पद प्रधान असतो, म्हणजे घरोघरी, प्रत्येक घरी. त्यानंतर बहुव्रीही समासमध्ये काय होतं, विग्रह होतो. नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो. त्यानंतर द्वंद्व समासमध्ये काय होतं, संख्यांचा उल्लेख असतो. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. जेव्हा कळी उमलू लागते तेव्हा सुगंध वाऱ्यावर पसरू लागतो. तर यामध्ये जेव्हा आणि तेव्हाचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे कोणतं वाक्य होतं, मिश्र वाक्य. तर बाकीचे जे वाक्यांचे प्रकार आहेत त्याचं स्पष्टीकरण मगाशी आपण पाहिलेलं आहे. तर पुढचा प्रश्न, आतड्याला पीळ पडणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर यात पर्याय क्रमांक 2 बघा आधी, मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध उमगून माझ्या आतड्याला पीळ पडला. हे वाक्य चुकीचं आहे. मला बढती मिळाल्याचे कळाल्यावर माझ्या आतड्याला पीळ पडला. हे पण वाक्य चुकीचं आहे. मला नोकरी मिळाली आणि माझ्या आतड्याला पीळ पडला. हे पण वाक्य चुकीचं आहे. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गारठ्यामध्ये फुटपाथावर झोपलेली उघडी बालके पाहून माझ्या आतड्याला पीळ पडला. म्हणजे पीळ पडणे म्हणजे वाईट वाटणे, आनंद होणे असा याचा अर्थ होत नाही. पुढचा प्रश्न, युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली. बघा, कादंबरीवर पण भरपूर प्रश्न आहेत, त्यामुळं महत्त्वाच्या कादंबरी आणि त्याचे लेखक हे पण पाहून ठेवायचं आहे. तर युगंधर ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. ही कन्या सगुणा वरा रूपवरा कवणासी म्या देईजे. आता मगाशीच तुम्हाला मी सांगितलं, ज्या वेळेला क्रियापदाला जे हा प्रत्यय लागून येतो आणि संस्कृत वाक्य असतात, तो प्रयोग कोणता होतो, पुराण कर्मणी. त्यानंतर कर्मणी प्रयोग म्हणजे काय, की ज्यामध्ये कर्त्याला प्रत्यय लागतो, कर्माला लागत नाही, तो होतो कर्मणी प्रयोग. समापन कर्मणी म्हणजे एखादी क्रिया घडून गेलेली असते, तो असतो समापन कर्मणी प्रयोग. आणि नवीन कर्मणीमध्ये काय होतो, कर्त्याला कडून हा प्रत्यय लागतो, तो झाला नवीन कर्मणी. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. प्रसार. प्रसार होणे म्हणजे काय, वाढ होणे. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा अर्थ सांगा. अन्वय,
तन्वी, संबंध, अन्वी, अन्वेषण. तर याचा अर्थ होतो संबंध. तर हा शब्द लक्षात ठेवा. अन्वय या शब्दाचा अर्थ आहे संबंध. पुढचा प्रश्न, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले. म्हणजे जो स्वतःच्या विचाराप्रमाणेच कृती करतो त्यासाठी ही म्हण वापरली जाते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणजे जसे आपण बोलतो तेच करतो त्याला लोक वंदन करतात, अशा अर्थाची ही म्हण आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विचाराप्रमाणे आचार करतो त्याला वंदन करावे. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विकत. तर याचा विरुद्धार्थी शब्द फुकट. काय काय प्रश्न बघा अतिशय सोपे आहेत, त्यामुळे फक्त तुम्ही PYQ व्यवस्थित बघा, नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. सदा सर्वदा योग तुझा घडावा या काव्यपंक्तीतील योग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर योग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे संग. तर इथे पर्याय टिक करताना लक्षात ठेवायचं आहे, हे आधी संग संघ एकसारखे वाटतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 संग हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, संभाजी ही कादंबरी कोणी लिहिली. तर संभाजी ही कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न, एक घाव दोन तुकडे करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. एक घाव दोन तुकडे करणे म्हणजे काय. वडलो. तर बघा पर्याय क्रमांक 1, वडलोपार्जित संपत्तीवरून 2 भावांची भांडणे पाहून रामरावांनी वाटणीचा निर्णय घेऊन एक घाव दोन तुकडे केले. म्हणजे एखाद्या गोष्टीचा लगेच निकाल लावणे म्हणजे एक घाव दोन तुकडे करणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. खालील शब्दाचा समास ओळखा. चातुर्मास. तर यामध्ये बघा मी मगाशीच सांगितलं होतं तुम्हाला, संख्या विशेषणाचा वापर ज्या शब्दामध्ये केला जातो तो होतो द्विगु समास. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्विगु समास. तर याचा विग्रह कसा होतो. चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा समूह. पुढचा प्रश्न, डोळ्यात प्राण आणणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर पहा आधी आपण खालचे पर्याय बघू. डोळ्यात प्राण आणून केतकीने नवीन कपडे खरेदी केले. उतू जाणारे दूध मी डोळ्यात प्राण आणून पाहत होते. डोळ्यात प्राण आणून रोहनने जेवण केले. तर हे तिन्ही पर्याय या शब्दार्थासाठी योग्य वाटत नाही आहेत. तर पहिला पर्याय पहा, वृद्ध आई परदेशी गेलेल्या मुलाची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, राजा शिवछत्रपती हे चरित्र कोणी लिहिले. राजा शिवछत्रपती हे चरित्र बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आज 50 प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राहिलेले प्रश्न कवर करणार आहोत. तर हे लेक्चर तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्याचप्रमाणे भूगोल या विषयाचे देखील PYQचे 2 लेक्चर मी ऑलरेडी या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर ते लेक्चरसुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या आणि अशाच लेक्चरसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे लेक्चर शेअर करा. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.